बातमी आता भाजपच्या कोट्यातली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची नवी व्यूहरचना पाहायला मिळते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ऍक्टिव्ह झालेली आहे भाजपची सगळी यंत्रणा असं दिसतंय। निवडणुकांकरता तळागाळातील कॅडर ऍक्टिव्ह केले जाणार आहेत। उद्या सर्व माजी आमदार खासदारांसोबत संवाद साधला जाईल। निवडणुकांमध्ये त्यांच्यावर विशेष जबाबदारी सुद्धा सोपवली जाणार आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, भाजपने आता व्यूहरचना आखण्यास सुरुवात केलेली आणि अर्थात त्याचं नेतृत्व करते रवींद्र चव्हाण। रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर या सगळ्या व्यूहरचना आखल्या जात आहेत आणि एकूणच निवडणुकांच्या दृष्टीने मोड बांधणीला सुरुवात आहे। निश्चितच लागवी एकंदरीतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये होणे अपेक्षित आहे आणि याच दृष्टीने जर प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था जिंकायची असेल तर फक्त आजी आमदार आणि खासदारांवर अवलंबून न राहता माजी आमदार खासदारांचाही तितकाच मोठा वाटा लागणार आहे। कारण त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं स्थानिक नेतृत्व असतं, एक वेगळं वजन असतं, एक वेगळी ताकद असते। त्यामुळे आता ही संपूर्ण ताकद आणि हा संपूर्ण कॅडर ऍक्टिव्हेट करण्यासाठी आता रवींद्र चव्हाण तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी एक वेगळी व्यूहरचना असताना पाहायला मिळतात। त्यामध्ये माजी आमदार खासदारांनाही विशेष जबाबदारी आजी आमदार आणि खासदारांसोबत दिली जाईल। त्यामुळे संपूर्ण कॅडर ऍक्टिव्हेट झाल्यावरती भाजपला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये नंबर 1 चा पक्ष होण्यास मदत होणार आहे। अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।